वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. आज आपण पाहणार आहोत नवीन डिश वांग्याचे काप. त्याच्यासाठी मी हे एक वांगं घेतलं आहे. आता ह्याचे आपण बारीक काप करूया. श्रावणात अनेक घरांमध्ये मांसाहार टाळला जातो. अशा वेळी रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. तर मग ही डिश आपण खूप छान आहे, तुम्ही ट्राय करू शकता. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला वरण भाताबरोबर खाऊ शकता. हे असे बारीक काप केलेले आहेत मी, तुम्ही बघू शकता. आता हे जे काप आहेत ना, ह्यांना आपण सुरीने अगदी हलक्या हाताने त्याच्यावर थोडंसं हे करूया, त्याला सुरी मारूया हलक्या हाताने. म्हणजे माझं जे मेरीमेड होईल ना, मेरीमेडसाठी मी तुम्हाला मसाला दाखवेनच, त्याच्यामध्ये तो मसाला छान सगळीकडे लागेल, खूप टेस्टी होईल. तर हे सुरीच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने मी ह्याच्यावर एक हे करते आहे, लाईन्स मारते आहे. ही डिश बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे मी लाईन्स मारलेल्या आहेत ह्याच्यावर. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या कापांवर ह्या लाईन्स अशा मारू शकता. आता आपण बनवूया मसाला. हे घेतलेलं आहे मी लाल तिखट, माझ्या घरचं बनवलेलं. ह्याच्याबरोबर हे आहे जिरेपूड, धणेपूड, हळद आणि हे तांदळाचं पीठ. हे मीठ आहे. आणि आता ह्याच्याबरोबर आपण रवा पण घेणार आहोत. आता हे सगळे जिन्नस आहेत ना, हे सगळे आपल्याला एकत्र करायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला. मी हळूहळू ह्याच्यामध्ये रवा टाकते आहे रिक्वायरमेंटच्या हिशोबाने. जसं माझ्या घरचा जो मसाला आहे तो खूप तिखट आहे, म्हणजे थोडासा जरी घेतला तरी खूप तिखट होतो. तर तुम्हीही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही हा बनवू शकता मसाला, तुमचे जे काप कापलेले आहेत त्याला मेरीमेट करण्यासाठी. ह्याच्यामध्ये मी अजून थोडासा रवा टाकलेला आहे, बिकॉज मला माहिती आहे माझा मसाला किती तिखट आहे ते. आणि एका वांग्याचे जवळजवळ मी 12-13 काप केलेले आहेत. तर तुम्हाला जसे हवेत, किती पातळ हवं आहे, काय हवं आहे, त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. मला कुरकुरीत करायचे आहे, त्यामुळे मी थोडेसे अजून पातळ कापलेले आहेत. हा माझा मसाला आता मिक्स झालेला आहे, अगदी छान एकजीव झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे काप कापलेले होते ते आपण ह्याच्यामध्ये मेरीमेट करूया. हे एक काप मी आता ह्याच्यामध्ये मेरीमेट केलेले आहेत. आपण आता एका तव्यावर मी शॅलो फ्राय करणार आहे. जसं मी तुम्हाला म्हणाली, हे कुरकुरीत करायचे आहेत आपल्याला. तर मग तव्यावर मी ह्याला शॅलो फ्राय करणार आहे. गॅस मी छोट्या मंद आचेवर हे करणार आहे. तुम्हाला कुरकुरीत करायचे आहेत तर मग ह्या गॅसला तुम्हाला छोटं ठेवावं लागेल. जसं मी आधी म्हणाली की ही डिश बनवायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघितलं की मेरीमेडचा मसाला किती वेळात झाला आणि काप किती वेळात कापून झाले. फक्त हे जे आहे ना, शिजायला आपल्याला मंद गॅसवर ठेवावं लागतं. त्याच्यासाठी थोडेसे 5-10 मिनटं लागतात ते छान कुरकुरीत होण्यासाठी. तर आता हे सगळे काप आहेत, मी एक एक करून सगळे डिश ह्याच्यामध्ये तव्यामध्ये ठेवलेले आहेत. आता ह्यांना पलटते मी 5 मिनटानंतर. गॅस बारीक ठेवला ना की त्याच्याकडे बघावं लागत नाही, तुम्ही तुमचं बाकीचं काम करू शकता. मुलं आहेत ना, कधी कधी भाजी खायला खूप नाटक करतात, तेव्हा त्यांना डब्याला देण्यासाठी हा पदार्थ खूप चांगला आहे. खूप छान होतो, कुरकुरीत होतो आणि भाकरीबरोबर खायला तर एवढा ऑसम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. मी जसं बनवलं आहे तसं नक्की बनवून बघा. आता हे माझे काप शिजलेले आहेत, चांगले छान कुरकुरीत झालेले आहेत. आता ह्यांना मी काढून घेते एका डिशमध्ये. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशा छान छान रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन तुमच्यासोबत. हे आपले वांग्याचे काप रेडी झालेले आहेत. धन्यवाद.